दशादशे 12 दराने 2.25 वर्षाचे 20,000 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याज काढा. रेट दिला आहे 12% दरानं, 12% दरानं, लक्ष द्यायचं. ठीक. आणि 2.25 वर्षाची म्हणते मुद्दल दिली आहे 20,000 रुपये, 20,000 रुपये मुद्दल आहे है ना. ठीक. आणि 2.25 वर्षाचे म्हटलं म्हणजे नंबर ऑफ इयर्स है ना, मराठी दिलं आपल्याला 2.25 वर्षे, वर्षे. आणि काय काढा म्हणते मग, चक्रवाढ व्याज किती, कंपाऊंड इंटरेस्ट किती, असा प्रश्न आहे है ना. ठीक. पहा मग आता 2.25 वर्ष म्हणजे आपल्याला माहित आहे 2 वर्ष किती महिने, 3 महिने. 2 वर्ष 3 महिने म्हणजे 2.25 वर्ष. 2.5 वर्ष 2 महिने, 2 वर्ष 6 महिने. 2.25 वर्ष 2 वर्ष 9 महिने, असं है ना. ठीक. म्हणजे एक पूर्ण भाग हे 12 महिने, त्याचे 4 असे भाग, हा पाव भाग, बरोबर ना, म्हणजे 3 महिने. हा जर केला तर अर्ध वर्ष 6 महिने, हा भाग असेल तर 9 महिने, आणि हे पूर्ण 12 महिने, 1 वर्ष है ना, असं. ठीक. चालेल. मग आता आपल्याला प्रश्न केला की 2.25 वर्ष म्हणजे 2 वर्ष 3 महिने. ओके. ठीक. आता आपण नंबर ऑफ इयर्स म्हणतो, महिन्यात ठेवत नाही. म्हणजे 2 वर्ष प्लस 3 महिने म्हणजे 312 वर्ष. 3 × 3 3 × 12 म्हणजेच 2.14 वर्ष. 2.14 वर्ष म्हणजे 2.25 वर्ष. क्लिअर होत आहे. मग आता आपल्याला कळायचं आहे 2.14 वर्षाचं चक्रवाढ व्याज. ओके. मग आपण एक काम करू, सगळ्यात पहिले 2 वर्षाचं काढू, ते आपण काढू शकतो 2 वर्षाचं. ठीक. मग 2 वर्षासाठी आपण लॉजिक लावतो, म्हणजे किती, तर अशा स्वरूपाचं 2 वर्षाचं व्याज भेटेल. मग आता 20,000चे 12%, पडत आहे 20,000चे 12%, 1% होते 200, 12% होते 2400. मग 2400 इथे लिहितो आपण 2400. ओके. ठीक. आता पुन्हा 2400चे किती टक्के, 12%. 2400चा 1% होते 24, त्याला गुणेला 12 करू, 12% भेटा है ना. 24 गुणेला किती 12, 12 चूक 48, 12 दोणे 24, 288. मग ते 288 आपण इथं लिहू. ओके. इथपर्यंत झालं. ठीक. आता 4,800 आणि 288 या दोघांची बेरीज करतो, ते येते 5,000 है ना. समजा 8 पुन्हा 8, 8 2 10 0, 5,088 इथपर्यंत. ठीक आहे. हे 5,088 व्याज आहे. कशाचं, 2 वर्षाचं, 2 वर्षाचं. आता आपल्याला नंतरच्या या महिन्याचं पाहिजे, म्हणजे या वर्षाचं पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे 2 वर्षाचं तर आपण काढून घेतलं है ना. ठीक. मग आता राहिलेल्या नंतरचं व्याज काढणे. चक्रवाढ व्याजाचा कन्सेप्ट काय आहे, तर जे व्याज भेटते त्या व्याजात म्हणजे मुद्दल त्या व्याजात मिळवतो आणि पुढच्या वर्षीसाठी नवीन मुद्दल तयार होतो. चक्रवाढ व्याज म्हणजे जसं समजा 1,000 रुपये मुद्दल आहे है ना, 1,000 रुपये मुद्दल आहे. 1,000 रुपये मुद्दलाचं लक्ष द्यायचं, एका वर्षाचं है ना व्याज काढायचं 10% दरानं. लक्ष द्या मी काय सांगतो है ना. मग 1,000चे 10% दरानं चक्रवाढ व्याज किती होते, तर 1,000चे 10% काढा 100. मग व्याज किती होते 100 है ना, 100. मग ह्या 1,000 रुपयात 100 रुपये आपण ऍड करतो, कारण पुढच्या वर्षीसाठी है ना मुद्दल ही जी आहे ही बदलते, ती होते 1,100 रुपये नेक्स्ट इयर साठी.
चक्रवाढ व्याजाचा कन्सेप्टच तो आहे की मुद्दलात व्याज ऍड होते, पुढच्या वर्षीसाठी दुसरी मुद्दल तयार होते, है ना? ठीक. आणि मग पुढच्या नंबर ऑफ इयर्स 1 साठी 10% दरानं व्याज होते, मग 110 रुपये. हे एक वर्ष होतं 2012 ते 13 म्हणून, हे 2013 ते 14. परत नंतरच्या वर्षासाठी 14 ते 15 साठी मुद्दल चेंज होईल. ही मुद्दल याच्यात जाऊन ऍड होते, ते 1210 रुपये. मग याच्यावर 10% व्याज. हा चक्रवाढ व्याजाचा कन्सेप्ट आहे, बरोबर? ठीक. मग आता इथं सेम हे जे आपण व्याज काढलं ना, हे व्याज किती वर्षासाठी काढलं? 2 वर्षासाठी. मग सेम हे व्याज 2 वर्षाचं आहे. मग पुढच्या महिन्यात चाललो आता आपण, पुढच्या वर्षात, है ना? तर मग है ना, सगळ्यात पहिले काय करायचं, नवीन मुद्दल भेटेल आपल्याला. जे 20,000 होती त्याच्यात हे जे आलेलं 5,088 व्याज आहे, हे मिळून नवीन तयार होईल 25,088. ठीक आहे. आणि आता 25,088 रुपये मुद्दल घेऊन पुढच्या किती महिन्याचं? 3 महिन्याचं व्याज काढायचं आहे. ठीक. ओके. मग आता पण इतर रेट सुद्धा बदलन. कसं? कारण हे जे रेट लागत आहे 12%, हे 12% पूर्ण वर्षाला लागत आहे. मग आपल्याला फक्त 3 महिन्याचे पाहिजे, है ना? ठीक. म्हणून या रेटला ह्या वर्षानं काय करून घ्यायचं? गुणून घ्यायचं. किती टक्के दर होईल? 3%. मग आता 25,800 चे सरळ सरळ 3% काढायचे. 1% याचा होते 25 म्हणजे 250.88 आणि त्याला 3 न गुणलं तर किती टक्के भेटते? 3%. 8 त्रिक 24 4 2, पुन्हा 8 त्रिक 24 आणि 2 26 आणि 25 त्रिक 75, 752.64 हे व्याज भेटल. 752.64 हे व्याज किती वर्षाचं आहे? हे व्याज 3 महिन्याचं आहे. 3 महिने. ओके. हे 3 महिन्याचं व्याज आहे. आणि आपल्याला 2 वर्षाचं व्याज किती आहे? 5,088. हे व्याज 2 वर्षाचं आहे. ठीक आहे. मग आपल्याला पाहिजे दोघांची बेरीज, कारण 2 वर्ष 3 महिन्याचं व्याज पाहिजे. वाटत आहे? ठीक. म्हणून ते टोटल व्याज किती होईल? तर 5,088 मध्ये प्लस करा 752.64, है ना? हे झाले 0.64. 8 आणि 2 10 0, परत 1, 8 आणि 5 13 आणि 1 14, 5 आणि हे येईल आपलं, है ना? कन्फर्म 2.25 वर्षाचं व्याज. समजलं? घ्या मग आता काय म्हटलं. दशादशे 20 दरानं 1.5 वर्षाचे 5,000 रुपये मुद्दलाचे चक्रवाढ व्याज किती? याचा गणित आहे. हा, ठीक. पहा मग दशादशे 20 दराने मग मुद्दल किती दिली आहे गणितात? तर मुद्दल दिली आहे 5,000 रुपये. मुद्दल आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये मुद्दल आहे. हा, ठीक. आता रेट दिलाय 20% दर, 20% दर आहे. त्याच्यानंतर 1.5 वर्ष आहे, नंबर ऑफ इयर्स आहे 1.5 वर्ष. आणि काय काढा म्हणते? कंपाऊंड इंटरेस्ट किती, असं गणित आहे, है ना? ठीक. पहा मग आता 5,000 रुपयाचे 20% 1.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज. मग 1.5 वर्ष म्हणजे पहिले 1 वर्ष, मग अर्धा वर्ष. मग पहिले 1 वर्षाचं व्याज काढून टाकू. 1 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढणं आणि सरळ व्याज काढणं दोघंही सारखंच आहे. ओके. ठीक. मग 1 वर्षाचं 5,000चे सरळ सरळ 20% घेऊ. 1 वर्षाचे काय भेटल? चक्रवाढ व्याज. मग 5,000चे 10% 500, 20% 1,000, म्हणजे हे झाले 1,000 रुपये. ओके. झालं. 5,000चे 20% काढा, तेवढं येईल 1,000 रुपये 1 वर्षाचं व्याज. आता अर्ध वर्ष, अर्ध्या वर्षाच्या आधी मुद्दल चेंज होईल. जिथं 5,000 होती ती मुद्दल आता किती होईल? 6,000 रुपये. आणि मुद्दलही बदलत आणि रेट सुद्धा बदलत. रेट काय होईल? तर
ह्या जे शिल्लक राहिलेले वर्ष आहेत त्याने या 20 ला गुणून टाका. पडलं? रेट किती टक्के होईल मग? 10%. आणि सरळ सरळ 6,000चे 10% काढा. किती होते? 600 रुपये. म्हणून ते व्याज भेटल 600 रुपये. है ना? कितीचं व्याज आहे? अर्ध्या वर्षाचं. पडलं? अर्ध्या वर्षाचे व्याज 600 रुपये. म्हणून पूर्ण 1.5 वर्षाचे, है ना, 1.5 वर्षाचे व्याज किती होईल? तर हे 1000 आणि हे 600. पडते? तर किती रुपये व्याज होईल? 1600 रुपये 1.5 वर्षाचे. घ्याले. जसे 12 दराने 2.5 वर्षात 10,000 रुपये मुद्दलाचे. म्हणजे मुद्दल दिली आहे, लक्ष द्यायचं, 10,000 रुपये. व्यवस्थित एक गणित समजून घ्या. मुद्दल दिली आहे, रेट दिला आहे 12%, है ना. नंबर ऑफ इयर्स दिलाय 2.5 वर्ष. आता 2.5 म्हणजे 2 वर्ष 9 महिने, बरोबर ना. 2.5 म्हणजे 2 वर्ष 9 महिने म्हणजे 2.5. लक्षात येत आहे? आणि काय काढायचं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट किती. ओके. मग आता 9 महिन्याचं रूपांतर वर्षात करायचं आपण. 9/12 3/4 वर्ष म्हणजे 2 वर्ष आणि 3/4 वर्ष. मग पहिले सेपरेट 2 वर्षाचं काढून घेऊ, है ना. ठीक. मग आता पहा, 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट किती येते, है ना. मग 2 वर्षाच्या काळासाठी आपण काय पाहतो? अशी ट्रिक्स, है ना. ठीक. मग 10,000चे 12% 1%, 100. 12% 1200 1200 म्हणजे इथं लिहितो 1200, इथं लिहितो 1200. पुन्हा 1200चा 1% 12. 12% 144. हे झालं 2400 आणि हे 144. म्हणून व्याज किती? 2544. हे व्याज किती वर्षाचं असेल? 2 वर्षाचं. झालं. ठीक. आता नंतरच्या वर्षात चाललो, मुद्दल बदलन. मुद्दल चेंज होईल. ती आधी होती 10,000, आता ती होईल 10 आणि हे म्हणजे किती? 12,544 रुपये. एवढी मुद्दल होईल. आलं लक्षात? ठीक. आता रेट सुद्धा बदलणार. सुरुवातीला रेट होते 12%, त्या रेटला या वर्षानं गुणून घ्या. 9% दर. समजलं? आणि सरळ सरळ या रकमेचे 9% काढा. ओके. म्हणजे आपल्याला 3/4 वर्षाचे काय भेटन? कंपाऊंड इंटरेस्ट. मग याचे 1% किती होते? 2 घर माग 125.44. त्याला रेटनं सरळ सरळ गुणून घ्या, है ना. 9 चौक 36 6, हातचे 3, पुन्हा 9 चौक 36 आणि 3 39, परत 3, 9 5 45 आणि 3 48, हातचे 4. आता 12 9 108 आणि 4 112. तर इथं येईल 112. पडलं? झालं. म्हणजे आता एवढं काही व्याज किती वर्षाचं? 3/4 वर्षाचं. आपल्याला पाहिजे 2 वर्ष आणि 3/4 वर्षाचं. म्हणून 2.3/4 वर्षाचे काय? कंपाऊंड इंटरेस्ट. तर हे झालं 2 वर्षाचं 2,544 आणि हे होईल आपलं 3/4 वर्षाचं. प्लस करा लागल 1128.96. दोघांची काय करू? बेरीज. 0.96. 8 आणि 4 1200, 2 परत 1 4 आणि 3 7, 5 आणि 1 6, 2 आणि 3 3672.96 येईल आपल्या गणिताचं उत्तर. गणित असं दिलं की जसे 10 दरानं, म्हणजे रेट दिला आपल्याला 10% दर. ओके. 10% दरानं. आता मुद्दल दिली आहे 9,000 रुपये मुद्दल आहे आणि नंबर ऑफ इयर्स दिले आपल्याला 2 वर्षे 4 महिने आणि 2 वर्षे 4 महिन्याचं काय काढा म्हणते? कंपाऊंड इंटरेस्ट. असं गणित आहे, है ना. ठीक. पहा मग
आता या गणितात आपल्याला माहित आहे की 2 वर्ष 4 महिन्याचं गणित आपण महिन्यात ठेवत नाही. 4ला कितीनं भागतो आपण? 12नं. 3 4 म्हणजे 4 1 4 4 3 12 1/3 काय होते? वर्ष. म्हणजे 2 वर्ष आणि 1/3 वर्ष. ओके ठीक. मग सरळ सरळ 2 वर्षाचं पहिले आपण काय काढतो? कंपाऊंड इंटरेस्ट. 2 वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट है ना, आपल्याकडे या मेथडनं आपण काढून घेतो. मग इथं 9,000चे 10%, 900 पुन्हा 900 आणि परत याचे 10% किती? 90. मग हे झालं 1800 आणि 90 म्हणजे किती आलं? 1890 रुपये. हे किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचं है ना ठीक. 1890. आता आपल्याला जायचं 1/3 वर्षाचं. मग सगळ्यात पहिले 1/3 वर्षाचे जर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तर आपण पहिले काय करतो? मुद्दल बदलते है ना. मग आपली जी मुद्दल आहे 9,000 त्याच्यामध्ये हे आलेलं व्याज काय करणे? ऍड करणे. ओके. मग या दोघांची बेरीज 10,890 रुपये. असंच आहे ना सेम 10,890. आता जशा पद्धतीनं मुद्दल बदलली त्याच पद्धतीनं रेट पण बदलते ना है ना रेट. मग आता रेट किती होता? 10. त्याला राहिलेल्या वर्षानं काय करतो आपण? गुणून घेतो. बरोबर ना. इथं भाग जात नाही. किती टक्के दर आहे? 10/3 दर. पडलं ठीक झालं. आता या रकमेचे किती टक्के काढतो? 10/3. ओके. मग पहिले किती टक्का घ्यायचा? 1%. किती होते 1%? 108.90. त्याला किती न गुणाचं? 10/3. 10/3. समजा 1%ला 10/3 गुणा 10/3 भेटा. ओके. 3 भाग जाते. 3 त्रिक 9. 1 राहिला. 3 सक 18 पुन्हा 3 त्रिक 9. 3 0 0. ओके ठीक. आता हे झालं 36.30 गुणेला किती? आणि एक घर पुढे सरकते म्हणजे किती होते? 363 रुपये. म्हणजे हे झालं 1/3 वर्षाचं व्याज 363 रुपये आणि हे झालं 2 वर्षाचं व्याज. म्हणून 2 वर्ष आणि 1/3 वर्ष याचे काय? व्याज. दोघांची बेरीज है ना ठीक. म्हणजे हे 1890 आणि 363. 9 15 1 8 4 12 2 2253 रुपये. हे राहील आपलं फायनल आन्सर.